ICCने बांगलादेशला म्हटलं खेळणं आहे तो खेळलो मरना गेट आउट. तर झालं असं की इंडिया आणि बांगलादेशमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू होती. त्यात मुस्तफिजुर रहमानचं IPL कॉन्ट्रॅक्ट रिवोक करण्यात आलं. BCB बांगलादेश क्रिकेट बोर्डने रिॲक्ट करत असं म्हटलं की आता पुढच्या महिन्यात जे पण टुर्नामेंट होणार आहे तिथे आम्ही नाही जाणार, म्हणजे इंडियामध्ये नाही येणार. तर आमचे तुम्ही सर्व मॅचेस जे पण आहेत ते तुम्ही श्रीलंकेमध्ये शिफ्ट करा. तर ICCने सिक्युरिटी असेसमेंट केले आणि त्यांना कुठलाही थ्रेट दिसून नाही आला. मग ICCने सर्व बोर्डची मीटिंग घेतली आणि सर्व बोर्ड्सने बांगलादेशच्या अगेन्स्ट वोटिंग केलं एक्सेप्ट फॉर पाकिस्तान. मग त्यानंतर ICCने बांगलादेशला 24 तासाचा अल्टिमेटम दिला. म्हटलं की तुम्हाला खेळायचं आहे तर तुम्ही इंडियामध्येच खेळा, ऑर एल्स तुम्हाला या टुर्नामेंटमध्ये स्कॉटलंड रिप्लेस करेल. तर आता 24 तासानंतर बांगलादेशने म्हटलं आहे की आम्हाला खेळायचं तर आहे, पण आम्ही श्रीलंकेतच खेळणार. आणि जर बांगलादेश नाही खेळत आहे तर आमची 2 करोडची जी व्ह्यूवरशिप आहे ती तुम्हाला मिळणार नाही आणि यात लॉस तुमचाच आहे. आता निर्णय ICCकडे आहे. पण जर तुम्ही ICC असता तर तुम्ही काय केलं असतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रिकेट अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.